की माझे सगळे पुत्र नालायक. तुळापूर संगमेश्वर जवळ तिथे त्यांना पकडलं आणि तुळापूरला आणलं आळंदी. संभाजीराजांची खाजगी मीटिंग घेतली. औरंगजेबाने सांगितलं माझे सगळे मुलं नालायक आहेत आणि माझं राज्य अफगाणिस्तान पर्यंत आहे, काबूल कंदाहार पर्यंत आणि खाली औरंगाबाद पर्यंत आहे महाराष्ट्रातल्या. आणि माझी इच्छा आहे की ते राज्य विजापूरचं आदिलशाही भारतात यावी, हैदराबादची निजामशाही माझ्यात यावी. आणि हे करणारा कर्तबगार पुरुष वर्तमान काळात कोणी असेल तर कोण आहे? तुला मी मारण्यासाठी आणलं. तुला मी राज्य देतो, फक्त माझ्या 2 अटी आहेत. म्हणे काय? म्हणे माझी मुलगी झेबिन्नुसा, माझी दुसरी मुलगी झेनुतिन्निसा. दोनही मुलगी औरंगजेबाला 2 कन्या होत्या. इराणची राणी अहमद शहाची मुलगी, तिच्यापासून झालेल्या 2 मुली अत्यंत सौंदर्य संपन्न. दोन्ही मुली कशा होत्या? तरुण होत्या. 20-20, 22-22 वर्षाच्या 2 राजाच्या राजकुमारी तुला देतो, दिल्लीचं राज्य देतो, फक्त मुसलमान हो. काय हो? शिवाजी महाराजांचं राज्य हे मुठभर होत. संभाजी राजांनी राजकारण केलं असतं तर त्यांना काबूल कंदाहार पासून रामेश्वरम पर्यंत राज्य करता आलं असतं, सुखात राहिले असते. पण त्यांनी देवासाठी धर्मासाठी काय वेचला? सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. आणि 22 जानेवारीला या वर्षी अयोध्येला राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला 7,000 लोकांना निमंत्रण. त्या 7,000 लोकात मी प्राण प्रतिष्ठेच्या उत्सवाला होतो. फार मोजक्या लोकांना निमंत्रण होतं. आम्हाला निमंत्रण मिळालं, भाग्याने तिथून गेलो. आम्हाला तिथे आधी माहिती दिली. 5.5 लोकांनी, 5.5 लाख लोकांनी रामाचं मंदिर व्हावं म्हणून बलिदान केलं. काय मिळालं त्यात? मंदिर होताना आपण पाहिलं त्यांनी रामासाठी काय दिलं. म्हणून प्राण प्रतिष्ठेच्या आधी त्या 5.5 लाख लोकांना मुक्ती मिळाली म्हणून ही रामाची मूर्ती आम्ही स्थापन करतोय असा संकल्प सोडून त्या मूर्तीची काय करण्यात आली? त्या लोकांना काय मिळालं मला सांगा? पण त्यांनी प्राण कोणासाठी सोडले? हा ऋषभदेवांचा उपदेश आहे. वेदाचं वाक्य आहे की धर्माचं रक्षण करणं ही सुळावळची पोळी असते. आपल्याला तर फार सोपं आहे, माळ घेऊन फक्त जप करायला सांगितलं. पण काही जणांना धर्माचं रक्षण करण्यासाठी काय अर्पण करावे लागेल? मग हा उपदेश आला कुठे? तर ऋषभदेव सांगतात सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. म्हणून धर्माचं रक्षण करण्यासाठी सगळं सोडण्याची मनुष्याची काय लागते? तयारी लागते. आता ही झाली नाण्याची एक बाजू. आता नाण्याची दुसरी बाजू तुम्ही ऐका. आईला सोडायला बरं वाटत नाही का? वडिलांना सोडायला बरं वाटत नाही का? भावाला सोडायला बरं वाटत नाही का? गुरूंना सोडायला बरं वाटत नाही का? प्राणाला सोडायला बरं वाटत नाही का? नका सोडू, हे तुम्हाला एक दिवस सोडून देते. काय सांगितलं? मी तुमचा हात धरला, तुम्हाला असं ओढलं आणि एकदम सोडलं तर तुम्ही काय होणार आहे? त्यापेक्षा आपणच आधी हात सोडून द्यायचा. आम्ही पडणारच नाही, आम्हीच हात सोडू. मग तुम्ही एकतर आधी त्यांना सोडा, नाहीतर ते तुम्हाला सांगा. मला आईने सोडलं की नाही, वडिलांनी सोडलं की नाही, गुरूंनी सोडलं की नाही, भावाचं लग्न झाल्यावर भावाने सोडलं की नाही. मी काय म्हणतो दादा, मी राहू का वर? ही घराघरात आहे. तुमच्याकडे माझ्याकडे यच्च यावं. महाभारताचं युद्धच तर भाऊबंदकीमुळे झालंय, सांगण्याची गरज नाही. एक तर तुम्ही सोडा, नाहीतर ते तुम्हाला. ऋषभदेव हा ऋषभदेवांचा उपदेश आहे. आणि याच ऋषभदेवांनी सरते शेवटी सगळ्या संन्यास धर्माचं आचरण करून वनामध्ये जाऊन दावाग्नी पेटवला आणि दावाग्नीमध्ये देह भस्म केला.
गोपाल कृष्ण भगवान. पण या ऋषभदेवांना 9 पुत्र होते. या 9 पुत्रांपैकी ज्येष्ठ पुत्र होता भरत. काय नाव? मग या ऋषभदेवांनी पृथ्वीचे 9 खंड केलेत परीक्षिता. खंड म्हणजे भाग. याच्यातला एक खंड भरत राजाला मिळाला म्हणून त्या खंडाचं नाव झालं भरतखंड. कुठला खंड? तुम्ही कुठल्याही पूजेचा संकल्प सोडतात त्यावेळेस संकल्पात म्हणावं लागतं भरतखंडे भरत प्रदेशे. आम्ही कुठे राहतो? भरतखंडात. कुठल्या प्रदेशात? भरत प्रदेशात. खंडही भरत आणि प्रदेशही भरत. आणि या भरतावरूनच आपल्या देशाचं नाव भारत. पण नुसत्या देशाचं नाव भारत आहे असं नाही, तर या भरत देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं नाव भारत आहे. 4 जण चालले होते, थोडे विचित्र दिसले. म्हटले कोण आहे? म्हणे अमेरिकन दिसतात. त्यांना काहीतरी नाव आहे पण आपण चौघांना काय नावाने आठवण नाही. हे थोडेसे काळे दिसतात म्हणे साऊथ आफ्रिकन दिसतात. 100 जण आहेत ते, पण त्यांना आपण एका वाक्याने काय केलं? हाक मारली. तसं आपल्या सगळ्यांची एक ओळख काय आहे? भारतीय. परीक्षित राजाला शुकमुनी भागवतात भारत नावाने हाक मारतात. ते म्हणतात तस्मात् भारत, हे भरत कुलोत्पन्न परीक्षिता भारता, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः. परीक्षित राजाला काय हाक मारतात ते? आणि एक उदाहरण तर तुमच्या ओळखीचं आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भारत म्हणतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ऐकले ना? हे अर्जुना, हे भरत कुलोत्पन्न भरता भारता अर्जुना. म्हणजे भारत हे नाव प्रत्येकाचं आहे. मग या भरतखंडावरती राज्य केलं या भरताने. पण या भरताने इतकं सर्वोत्कृष्ट राज्य केलं की नारायणाला सुद्धा त्याचा हेवा वाटला. या नारायणाला मंत्र मिळालेला होता गायत्री मंत्र. कुठला मंत्र? आणि गायत्री मंत्र इतका सिद्ध केला होता की एक दिवशी नारायणाने येऊन त्या भरताला सांगितलं, भरता तुझ्यावरती मी प्रसन्न झालोय, तुला मुक्ती ही मिळणारच. तुझी गायत्रीची उपासना एवढी सिद्ध आहे की तुला मुक्ती ही मिळणारच. कालांतर झालं. एक दिवस नारायण परत स्वप्नात आला आणि सांगितलं, भरता 1च वर्ष तुझ्याकडे कालावधी शिल्लक आहे बरं. माझी अशी इच्छा आहे तू राज्य आता मुलांकडे सोपवावं आणि गंडकी नदीच्या तीरावर जाऊन गायत्री मंत्राचं पुनश्चरण करावं. आमच्या भरताने तात्काळ राज्य सोडलं, गंडकी नदीच्या तीरावरती येऊन गायत्री पुनश्चरण करून. एक दिवस नारायण परत स्वप्नात आला आणि सांगितलं, भरता 1 वर्ष संपलं बरं. म्हणे मग देवा? म्हणे काही नाही, उद्या पहाटे उठायचं, गंडकी नदीत आंघोळ करायची, स्नान संध्या करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचे, गायत्री मंत्र म्हणायचा, गायत्रीचा जप करायचा, नित्य अनुष्ठान जे काही नित्य तुझे स्तोत्र पाठ आहेत ते म्हणायचे, नित्य अन्निक करायचं, सूर्याला नमस्कार करायचा. आणि सगळं अन्निक झालं की ऐल तीरावर तुझी झोपडी आहे, पैल तीराकडे बघायचं. तिथे मी तुझ्यासाठी 4 पार्षदांसकट म्हणजे 4 दूतांसकट विमान घेऊन उभा असेल. काय सांगितलं? फक्त तू स्नान संध्या कर. आपण ब्रेकफास्टलाच वैकुंठ अर्ली मॉर्निंग निघायचंय आपल्याला, सूर्योदयाला. आमचा भरत उठला, स्नान संध्या केली, सगळं नित्यकर्मातनं निवृत्त झाला आणि पैल तीरावरती बघितलं तर खरोखरच हंसयुक्त विमान असते. ज्या विमानाला हंस लावलेले आहेत, 4 पार्षद बसलेले आहेत, स्वतः नारायण दिव्य सिंहासनावर बसलेले आहेत आणि अर्ध्या सिंहासनाची जागा रिकामी. त्या रिकाम्या ठिकाणी कोणाला बसवायचं आता? म्हणून नारायणाने सांगितलं, भरता चल, आता गंडकी नदी उगम स्थानाजवळ ही तपश्चर्या चालू आहे, त्यामुळे फार मोठं पात्र नाही. आमच्या त्र्यंबकेश्वरला गोदावरीचं उगम आहे, पात्रच नाही. तुमच्या नाशिकला तर केवढी मोठी गंगा आहे. छोटी छोटी नदी गंडकी
20-25 पावलं चालायचे की पैल तीरावर 20-25 पावलं चालले की विमानात बसले की वैकुंठ. आज 50 पावलांचा मामला. याने फक्त 5-10 पावलं टाकले. किती? आणि पाठीमागून मृगेंद्र गर्जना. मृगेंद्र म्हणजे सिंहाची गर्जना. कोणाची गर्जना? आता हा भरत बलदंड बलशाली होता, त्याने सिंह गर्जना दुर्लक्षित केली. मागे वळून पाहिलं सुद्धा नाही. एक पाऊल पुढे टाकतोय, 5-6 पावलं टाकले, सिंह गर्जना झाली. अजून 5-10 पावलं पुढे आला, सिंहाच्या गर्जनेची दखलही घेतली. पण अचानक 5-10 पावलं पुढे झाल्यानंतर कसलं तरी धूळ पाठीवर येऊन आदळलं. आता आपल्याच पाठीवर आदळल्यावर काय आदळलंय हे पाहणं आलं की, म्हणून मागे वळून पाहिलं. पश्यैतां गर्भिणीं हरिणीं. काय दिसली? गर्भिणी सिंहाच्या आक्रोशाने घाबरलेली. याने पाहिलं भयभीत आहे, माझ्या आश्रयाला आली आहे, हिचं भय निवृत्त करणं हा क्षत्रियाचा. म्हणून त्याने हरणीला हातावरती घेतलं. पण सिंहाचं भय एवढं झालेलं होतं, त्याने एवढी मोठी उडी मारलेली होती की ती उडी त्या गर्भिणी हरणीला सहन झाली नाही. ती श्रमलेली, थकलेली, दमलेली, श्रांत झालेली हरणी एका सुंदर पाडसाला जन्म देती झाली. आणि जन्म देता देता तिने प्राण सोडले. काय सोडले? हरणीचा गर्भ हातातून निसटला, पाण्यामध्ये पडला. सुंदर पाडस या भरताच्या हातावर आलं. आणि भरताने ते पाडस बघितलं. आणि पाडस बघितल्यानंतर आता कुठल्याही जीवमात्राचं छोटस पिल्लू हे दिसायला कसं असतं? हे तर हरणाच आहे. सुंदरे किम न सुंदरम. त्याने त्या हरणाच्या पाडसाची स्तुती करायला सुरुवात केली. आणि त्या स्तुतीत तो इतका हरकून गेला, तात्काळ त्याच्या शरीरातनं प्राण निघून गेले. 50 पावलं टाकणे एवढी प्राणशक्ती त्याची वेळ शिल्लक होती. ती सगळी याने कशात खर्च केली? परीक्षिता हरणाच्या स्तुती. परिणाम एकनाथ महाराज एकनाथी भागवतात लिहितात, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. मृत्यू समयी हरणीचं चिंतन केलं. कुठला गर्भ मिळाला? मृत्यू समयी तुम्ही ज्याचं चिंतन कराल तो तुम्हाला काय मिळतो? जड भरत राजा हरणी गर्भा गेला. हरणाचा गर्भ मिळाला. कारण स्तुती कोणाची चाललेली होती? कौतुक कोणाचं करत होता? तुम्ही विनोदाने घेऊ नका, मी सिरियस सांगतोय. एक बुंदीचा 10 रुपयाचा लाडू खाण्याची इच्छा माझी मनात झाली, प्राण निघून गेले, तर एक बुंदीचा लाडू खाण्यासाठी जन्म घ्यावा. काय सांगतो मी? परत 9 महिने गर्भात यावं लागतं, परत पहिलीपासून शाळा शिकावी लागते, परत बायको नावाचं हत्याराबरोबर संसार करावा लागतो, परत प्राण जाण्याची वाट पाहावी. कशासाठी? संतांचं वाक्य आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुम्हाला खूप उदाहरणं देईल, वासना कशी काम करते, कशी जन्म. असो, आता हा हरणीच्या गर्भात आलेला आहे, पण याला पूर्वजन्माची आठवण आहे. म्हणून हा हरणीच्या गर्भात असताना निर्जला एकादशी व्रत करतो, नारायणाचं चिंतन करतो. परीक्षिता गंगेचंच पाणी पितो, तृणांकुर खात नाही, कारण गवताचं पात एका बाजूने दिसतं, दुसऱ्या बाजूने त्या गवताच्या पात्यावर सूक्ष्म जीवजंतू असतात, म्हणून ते खात नाही. मग भूक लागली की झाडाखाली उभं राहून, वारं आलं की वाळलेलं पान खाली पडतं, 10 पडल्यावर 2 तोंडात जातात, त्याच्यावरती काय करतो? उदरनिर्वाह करतो. अजून एक 5-10 मिनिटं मला वेळ आहे, मी तो वेळ सत्कारणी लावतो. लक्षात ठेवा, माणसाला भगवंतांनी 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. किती? हत्तीला 140 वर्षाचं. किती? हे 2 प्राणी जर सोडले
तर सगळे जीव मात्र 18-20 वर्ष जगतात. किती वर्ष? माशी तर आज जन्माला येते, आठवड्यात मरते. डास आज जन्माला येतो, उद्या आयुष्य जगतो, परवा मरतो, एका ठाडीत संपतो. हे सगळे जन्म काय? 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. याला म्हणतात भोगदेह. काय म्हणतात? हे भोग भोगायला आलेले जन्म आहे. हे आपल्या समोर जन्माला येतात, आपल्या समोर प्राण सोडतात. कारण यांना मनुष्याच्या जन्मात केलेल्या पापाची शिक्षा म्हणून मिळालेला काय? भोग जन्म. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाहतात की नाही? हरणी हरिपाठात नाचते, गाय पंढरीची वारी करते. किती करू द्या वाऱ्या आणि किती हरिपाठात नाचू द्या, त्यांना मुक्ती नाही. कारण मुक्ती मिळवण्यासाठी परत माणसाचा जन्मात यावं. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहा, न्यूयॉर्कचं विमान पकडायचं असेल तर मुंबईत जावं लागतं की नाही? अहमदनगरहून न्यूयॉर्कला विमान, अकोल्याहून नाशिकला खोटा एअरपोर्ट दाखवला. इथून फक्त 2-4 विमानं सुटतात. अमेरिकेला सुटतं का हो? इंटरनॅशनल एअरपोर्ट लागतो त्याच्यासाठी. मनुष्याचा देह हा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. इथून मुक्तीचं विमान सुटतं. तुम्ही राहा कुठे, यावं कुठे लागतं? मनुष्य देह. म्हणून तुम्हाला सोपं करून सांगतो, भक्ती करा. मुक्ती नाही मिळाली तरी चालेल, मनुष्याच्या जन्मापेक्षा खालच्या जन्मात जाऊ. एकदा खाली उतरले की वर येणं काय आहे? मनुष्याचा देह मिळालाय, कमीत कमी पुढच्या जन्मात हा देह तरी टिकवून ठेवा. आपण कल्पना करा, मांजर जणू 4 उंदीर मारले, परत मिळेल का मांजरीचा जन्म? अजून खाली जाऊ. आणि जितके खाली गेलं याला म्हणतात पतन होणं. काय म्हणतात? मग आपलं पतन होऊ द्यायचं नाही. काय करायची? भक्ती करायची. आणि भक्ती म्हणजे काही करायचं नाही, राम 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 म्हणायचं. काय म्हणायचं? बाकी काही करू नका. मनुष्याचा देह टिकवून ठेवा. हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच की हरणाच्या जन्मात मुक्ती नाही. कितीही निर्जला एकादशी व्रत करू द्या. एक मांजर भागवत सांगणाऱ्या माणसाच्या व्यासपीठाखाली जाऊन बसते. भागवत सगळं ऐकलं पण मुक्ती नाही. मुक्ती नाही. तिला परत काय व्हावं लागेल? ती आता तिचा देह प्रारब्ध भोगतीये, भागवत ऐकतीये, मागे राहिलेली इच्छा काय करतीये? पण तिला मुक्तीसाठी कुठे यावं लागेल? माणसाच्या जन्मात. तुम्हाला एक उदाहरण देईन मी, यथावकाश देईन. कलकत्त्याच्या एका जमीनदाराचं उदाहरण देईन. वर देऊनच टाकतो, 2च मिनिटात देतो, सविस्तर सांगतो. एक जमीनदार वारला, त्याचा मुलगा आता जमीनदारी करू लागला. 5-10 वर्ष झाले, तो जमीनदार स्वप्नात येऊ लागला. जमीनदार दिसायचा, डोळ्यात अश्रू दिसायचे. काय दिसायचे? काही दिवसांनी जमीनदार दिसायचा, रडताना दिसायचा, अदृश्य व्हायचा. त्याच्या जागी कुत्र रडताना दिसायचं. इतक्या वेळेस वडील रडताना दिसत होते, हे ठीक. आता वडील दिसतात, अदृश्य होतात, तर लगेच कोण दिसत? हा त्याच्या गुरूंकडे गेला. गुरुजी होते संत. त्यांनी सांगितलं, म्हणे नारायण, खरं या गोष्टींची काही घेणं देणं नाही. तुझ्या हिशोबाच्या वया तपासायच्या. हिशोबाच्या वया तपासायला घेतल्या गुरूंनी. घेणं नाही, देणं नाही, हिशोबाच्या वया कोण तपासतं? आणि एक दिवशी रात्री हिशोब तपासताना त्यांनी सांगितलं, आपल्याला कलकत्त्याचा जमीनदार, आपल्याला कटक शहरात जायचं. कुठे जायचंय? ओडिसामध्ये कटक शहर आहे. तिथे गेले राम प्रहरी. त्या राम प्रहरी एका शेतकऱ्याच्या घरासमोर जाऊन शेतकऱ्याच्या घरासमोर एक कुत्र होत. काले हेच दिसायचं का? म्हणे हो, हेच कुत्र. आणि ते कुत्र धावत धावत त्याच्या पायाजवळ येऊन उभं राहिलं. त्याला बोधच होईना. काय म्हणे, तुझ्या वडिलांनी कलकत्त्याची जमीन हडपली आहे. तुझे वडील जमीनदार आहेत ना, त्याने या शेतकऱ्याची काय घेतली आहे?
आणि ती जमीन याच्या कष्टाची वडिलांनी हडपली. आता ती सेवा करून फेडून राहिले. पुत्राहून काय करताय? म्हणे मी काय करू? म्हणे जमिनीचे कागदपत्र परत कर. याने तात्काळ सही करून जमिनीचे कागदपत्र आणलेलेच होते, देऊन टाकले. तात्काळ त्या कुत्र्याने प्राण कोणी प्राण सोडले? इकडे जमीन दिली, इकडे काय सोडले? लक्षात ठेवा, कोणाचा जीव कशात राहील आणि कुठला भोग जन्म मिळेल माहिती नाही. म्हणून हरणीचा गर्भ संपला, मुठभर आयुष्य संपला आणि आता अंगिरा गोत्रोत्पन्न ब्राह्मणाच्या घरात जन्म झाला. पण आता या भरताने विचार केला, या जन्मात हरणाकडे तर चुकूनही पाहायचं नाही, पण कोणाचकडे पाहायचंच नाही. कोणाकडे आपण एकदा पाहिलो फसलो. कोणाचं ऐकायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, कोणाला नजर सुद्धा द्यायची. म्हणून हा एका ठिकाणी